देशामध्ये जातीचं राजकारण तापवलं जात असल्याची टीका बच्चू कडूंनी केली। ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ज्यांची जात मोठी आहे त्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला। काल चांदूर बाजारमध्ये बच्चू कडूंनी भव्य बाईक रॅली काढत दिनेश बुब यांचा प्रचार केला, त्यावेळी ते बोलत होते। अमरावती लोकसभेच्या निवडणुकी आहे ती 26 एप्रिल रोजी होणार आहे आणि प्रचाराला वेग आलेला आहे। अनेक उमेदवार आहे ते ग्रामीण भागामध्ये फिरताना आपल्याला मिळत आहे। मी आहे सध्या चांदूर बाजारमध्ये प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची आता बाईक रॅली होणार आहे। त्यांचे जे उमेदवार आहे दिनेश बुब हे स्वतः हजर आहे या बाईक रॅलीमध्ये। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। काय सांगाल, काय मुद्दे घेऊन आता तुम्ही ग्रामीणमध्ये फिरताय? खरं तर आम्ही नेहमी सांगतो आहे की ही निवडणूक जाती आणि धर्माच्या नावावर कोणी नेणार नाही। पुऱ्या देशामध्ये जाती आणि धर्माचं वातावरण तापवलं जात आहे विविध राजकीय पक्षातून। देशामध्ये बेरोजगाराचा आकडा आहे। तुम्ही एका भागात सगळे उद्योग घेऊन जाता। ही केंद्राची आणि राज्याची पॉलिसी ही गावखेड्यातल्या लोकांना सुखी करण्याची नाही आहे। काही जिल्हे पाहिले तर वसाळ व्हायला लागले आणि काही जिल्हे सोन्याचे चमचे घेऊन जात आहे पैदा होत आहे। अशा पद्धतीनं ह्या सगळा बदला या निवडणुकीत घेतले पाहिजे। निवडणुका जात धर्माच्या नावावर, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले तर तिथेही वाक्य होतं, तुम्ही शाळेमध्ये गेले तर तिथे विषमता निर्माण केली आणि हे विषमता आम्ही सगळी धुवून पूर्ण लोकांपर्यंत नेणार आहोत। दोन गोष्टी आहेत, एकतर मतही भेटन आणि जनजागृती पण होईल। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार दिला तो खऱ्या अर्थानं सामान्य माणसाचा जो आवाज आहे तो आवाज निवडणुकीच्या माध्यमातून देशभर घुमला पाहिजे आणि तो आवाज घुमतच नाही। त्याच्यासमोर जातीचा भोंगा लावून देतं, त्याच्या हातात पक्षाचा झेंडा देऊन दिला जातं आणि मग महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। काँग्रेसचे उमेदवार बळवंत वाडके यांनी एक नारा दिलेला आहे। नारा म्हणजे अनेक बॅनर लावलेले, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती। म्हणजे त्यांचं म्हणणे बा आमच्यासोबत जनशक्ती आणि नवनीत राणा या धनशक्ती। ज्याची जात मोठी, ज्याचा धर्म मोठा, ज्याच्याजवळ पैसा जास्त त्याला उमेदवारीचा प्रकार सुरू झालेला आहे। आम्ही ते टाळलेलं आहे। दिनेश बुबची जातही मोठी नाही आणि त्याच्याजवळ पैसाही जास्त नाही आहे। या दोनही गोष्टीला क्रॉस केलं आणि एक कार्यकर्ता म्हणून आम्ही दिनेश बुबला पाहतोय। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्बाण, एबीपी माझा, चांदूर बाजार, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।